नमस्कार. आज प्रत्येक घरामध्ये पूजा केली जाते. कशी केली जाते? काही जणांकडे तर अगदी 1 तास 2 तास एवढा वेळ घेऊन व्यवस्थितपणे पूजा केली जाते. तर काही जणांकडे फक्त एक दिवा आणि अगरबत्ती लावली जाते. तर ह्याविषयी मी एक चर्चा ऐकलेली. एक 4-5 जणांचा ग्रुप होता आणि त्यातले प्रत्येक जण त्यांच्या घरी पूजा कशी केली जाते हे अगदी मस्त मोठेपणाने सांगत होते. आमच्याकडे तर बाई 2 तासाशिवाय काही कमी वेळ लागत नाही. 2 तास ठरलेले. एक म्हणाली, नाही ग बाई, मला सकाळची एवढी घाई असते जॉबला जायची की मी हे काहीच करू शकत नाही. मी दिवा लावते, अगरबत्ती लावते आणि निघते. त्यानंतर आपली पद्धत कशी योग्य ह्याच्यावरही चर्चा सुरू झाली. बरं, आपण ती चर्चा काही करणार नाही आहोत. तर पूजा नेमकी कुठल्या पद्धतीने करावी, योग्य पद्धत पूजेची कोणती, जेणेकरून त्याचं तुम्हाला 100% फळ मिळेल, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या पद्धतीने पूजा करा म्हणजे तुमची पूजा देवापर्यंत 100% पोहोचणार आणि त्याचं फळही तुम्हाला 100% मिळणार. बरं, योग्य पद्धत सांगण्याच्या आधी कुठल्या कुठल्या पद्धतीने पूजा केली जाते ते बघूया आपण. सगळ्यात पहिली पद्धत, अगदी सगळ्या देवांना अगदी दिवा, अगरबत्ती स्टँड, घंटा, कापूरचा स्टँड सगळं घासून पुसून, रोज व्यवस्थित घासून पुसून, देवारा सगळा रोजच्या रोज व्यवस्थित क्लीन करून पुन्हा ते देव मांडायचे. त्यांना गंध, हार, फूल, सगळं दिवा, अगरबत्ती, धूप हे सगळं लावायचं. कदाचित ह्याला 1 तास 2 तास इतकाही वेळ लागू शकतो, कारण त्याच्यानंतर आरती आली, नामस्मरण आलं, स्तोत्र, मंत्र हे सगळं केलं जातं. तर ही झाली सगळ्यात पहिली पद्धत. खूप छान पद्धत आहे ही. बरं, दुसरी पद्धत, देवांना फुलं वाहणे. देव अगदी म्हणजे रोज काढून घासायला पुसायला वेळ नाही, फक्त रोजची फुलं बदलणे, दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, एखादं स्तोत्र मंत्र म्हणायचं, झाली पूजा. आणि आठवड्यातून एकदा किंवा एक कसा वार ठरलेला असतो, सुट्टीचा वार किंवा अमावस्या, पौर्णिमा किंवा काही अशी विशिष्ट तिथी, त्या दिवशी फक्त पूर्ण देव्हारा स्वच्छ करायचा. देव सगळे घासून पुसून अगदी म्हणजे असं 1 तास 2 तास घेऊन व्यवस्थितपणे पूजा करायची. ही झाली दुसरी पद्धत. तिसरी पद्धत म्हणजे सगळीकडे काही फुलं उपलब्ध नसतात. मग देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, एखादं स्तोत्र म्हणायचं, एखादा मंत्र जप करायचा, झाली पूजा. त्याहूनही शॉर्टकट पद्धत म्हणजे फक्त दिवा अगरबत्ती लावायची, मनापासून नमस्कार करायचा, संध्याकाळी किंवा रात्री स्तोत्र मंत्र ह्याचं पठण करायचं. ही पद्धत. ह्या आपण 3-4 पद्धती पाहिल्या. आता बघूया ह्यातली योग्य पद्धत कोणती आणि चुकीची पद्धत कोणती. तर ह्या सगळ्याच पद्धती योग्य आहेत. ह्यातली कुठलीच पद्धत चुकीची नाही. होय, अगदी बरोबर, कुठलीच पद्धत चुकीची नाही, सगळ्याच पद्धती बरोबर आहेत. कारण जेव्हा आपण देवाची पूजा करतो त्याच्यासाठी काय लागतं? फार वेळ किंवा सगळी साधनं नाही. देव सगळ्यात बघतो तो तुमचा भाव. तुम्ही काय भावनेने पूजा करताय, तुमची देवावर श्रद्धा किती आहे. सगळ्यात पहिले ह्या 2 गोष्टी आवश्यक आहेत. ह्या 2 गोष्टी तुमच्याकडे जर असतील आणि जर तुम्ही फक्त 5 मिनिटात जर पूजा करत असाल तर ती 5 मिनिटाची पूजा 100% देवापर्यंत पोहोचणार आणि त्याचे 100% ब्लेसिंग्स तुम्हाला नक्की मिळणार. झालंय काय माहितीये, आपली जीवनशैली बदलत चालली. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात आजी आजोबा, आई वडील, मुलं, काका काकू असा मोठा परिवार असायचा. त्यामुळे व्हायचं काय की वरिष्ठ मंडळी जी घरातली असतील ना, त्यांना भरपूर वेळ असायचा. मग त्यातलं कोणीतरी एक सिनियर मेंबर घरातल्या पूजेची जबाबदारी घ्यायचं आणि ह्या योग्य पद्धतीने म्हणजे अगदी लेंदी पद्धतीने रोजची पूजा करायची. पण काळानुसार जीवनशैली बदलली, माणसाच्या गरजा बदलल्या, जागेचा प्रॉब्लेम म्हणा किंवा काळाची गरज म्हणा, त्यामुळे विभक्त कुटुंब पद्धती सुरू झाली. आई वडील दोघंही जर जॉब करणारे असले, सकाळी लवकर सगळं आवरून निघायचं असतं, दिवसभर जॉब करायचं असतं, ट्रॅव्हल करायचं असतं,
तर अशा वेळी सकाळी पुरेसा वेळ पूजेला नाही मिळत, घाई गडबड खूप असते. मग ह्यावेळी अशी लोक काय करतात, देवासमोर दिवा अगरबत्ती लावतात, जॉबला जातात, संध्याकाळी आल्यावरती शांतपणे पुन्हा दिवा अगरबत्ती लावून देवासमोर प्रार्थना नामस्मरण जे काय करायचं ते करतात. आणि सुट्टीच्या दिवशी किंवा एखाद्या विशिष्ट तिथीच्या दिवशी एक वार त्यांनी ठरवलेला असतो आणि त्या दिवशी व्यवस्थितरित्या देवघर साफ करून किंवा हे जी लेंदी प्रोसेस आहे, देव घासून पोसून सगळं व्यवस्थितरित्या देवाची पूजा करतात. हे काही चुकीचं नाही आहे, पण एक नियम ठरवून घ्या. म्हणजे आज वेळ आहे चला आज करूया, आज वेळ नाही आहे चला आज कॅन्सल करूया, तसं करू नका. एक नियम ठरवा, आम्ही रविवारी अशा व्यवस्थित पद्धतीने पूजा करणार, किंवा प्रत्येक अमावस्येला प्रत्येक पौर्णिमेला आम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित पूजा करणार, किंवा प्रत्येक शुक्रवारी आम्ही थोडासा वेळ काढून व्यवस्थितरित्या पूजा करणार. तर एक नियम घालून घ्या. कारण काय, जरी तुम्हाला रोज पॉसिबल नसलं तरीही एखाद्या दिवशी म्हणजे ह्या अशा ठरलेल्या दिवशी एक विशिष्ट पद्धतीने व्यवस्थितरित्या पूजा झालीच पाहिजे. तर नियम घालून घ्या, मनातल्या भावना स्वच्छ ठेवा. देवाला कुठल्याही प्रकारचा दिखावा आवडत नाही. मी रोज 2 तास पूजा करतो, आम्हाला तर फुलं लागतातच लागतात, त्याच्याशिवाय काय बाई मला पूजा झाल्यासारखं वाटत नाही. हां, तुमच्या मनाचं समाधान जर असेल तर ठीक आहे, पण ह्याचा दुसऱ्यासमोर कधीही दिखावा करू नका. तुम्ही कुठल्या पद्धतीने पूजा करता, तुम्ही किती वेळ घालवता, तुम्ही काय काय मोठी मोठी साधनं वापरता, नाही. देव ॲक्च्युली ह्याची डिमांड करतच नाही. देवाची डिमांड काय, शुद्ध भावना आणि तुमची डीप श्रद्धा, बस. या 2 गोष्टी देवाला द्या, पुरेसं आहे. तर अशा विश्वासाने, श्रद्धेने, शुद्ध भावनेने केलेली पूजा देवापर्यंत पोहोचते. मला वाटतं आता तुम्हाला समजलंच असेल की कुठली पद्धत योग्य आणि कुठली पद्धत अयोग्य. तर तुमच्या वेळेनुसार योग्य पद्धत निवडा, मनापासून ती फॉलो करा. मनात कुठलीही शंका, कुठलीही भीती बाळगू नका. पण जे काही कराल ते नित्य नियमाने करा, त्याच्यामध्ये खंड पाडू नका. नित्य नियमाने त्या पद्धतीने पूजा करा. देवाची कृपा कायम तुमच्यावर राहील. ह्याच्या व्यतिरिक्तही जर तुमच्या मनात जर कुठल्या शंका असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा. आम्ही तुमच्या शंकेचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि अशा प्रॅक्टिकल सोल्युशन्स जर तुम्हाला हवे असतील तर आमचं हे जे चॅनल आहे ना, पीस ॲडमायरर्स, ते फॉलो करा. तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती आमच्या पीस ॲडमायरर्स ह्या चॅनलवर मिळेल. तर आमचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओच्या अपडेटसाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स, ते फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.